मारहाण या संदर्भात गुन्हा नोंदवला। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। कर्जत तालुक्यात वाळू तस्करांनी पुन्हा एकदा थैमान घातलं होतं। याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष कारवाई केली। वाळू तस्करांच्या बोटी जाळून उद्ध्वस्त करण्यात आल्या। या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचं कौतुक होत आहे। भीमा नदी पात्रात अनाधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोट करून फोडण्याची कारवाई मंगळवारी दुपारपासून महसूल विभागाने सुरू केली आहे। आतापर्यंत 5 बोटी स्फोट करून उडून दिल्या आहेत। माळढोक आरक्षणामुळे कर्जत तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदी पात्रातील वाळूचे लिलाव होत नाहीत, तर पुणे जिल्हा हद्दीतील गावांच्या भीमा नदी पात्रातील लिलाव होतात। येथे वाळू उपसा करणारे सर्व वाळू तस्कर तीरापलीकडील भागात आहेत। कारवाई केली की 1-2 दिवस हा प्रकार बंद असतो, नंतर मात्र बेकायदा वाळू उपसा सुरू होते। या प्रकाराला वैतागून मंगळवारी दुपारी कर्जतचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी पोलीस बंदोबस्तात बोटी फोडण्याची कारवाई सुरू केली। आतापर्यंत 5 बोटी स्फोट करून फोडल्या आहेत। गेल्या आठवड्यात पोलिसांनी कारवाई केली आणि आता महसूल विभागाने कारवाई सुरू केल्याने वाळू तस्करांनी या भागातून पळ काढला आहे। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज।